कैरीपासून आपण एक तर कैरीपाना करतो किंवा कैरी डाळ करतो. तुम्ही कधी कैरी सुकट खाल्लं आहे का? तर खाल्लं नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप सोपी रेसिपी आहे आणि घरच्या साहित्यापासून हे कैरी सुकट बनवून तयार होते आणि हे भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खूप मस्त लागते. एकदा करून बघा. चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो, प्रतिभा किचनमध्ये स्वागत आहे तुमचं. तर आज आपण कैरी सुकट करणार आहोत. 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत, ते बारीक कापून घेतले आहेत. आता हे कांदे आपल्याला पहिल्यांदा भाजून घ्यायचे आहेत. तेलाचा वापर करायचा नाही, पहिलं भाजून घ्यायचे आणि मग 2 चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे. याच्यामध्येच आता कांदे छान भाजलेले आहेत. याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, थोडासा गरम मसाला आणि थोडंसं धने पावडर आणि मीठ टाकून छान आपल्याला हे मिक्स करायचं आहे. नंतर थोड्या वेळाने हळद पण टाकायची आहे. पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकाच वाटीचं सगळं आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. कांदे 1 वाटी, कैरी 1 वाटी आणि सुकट 1 वाटी असं मेजरमेंट घ्यायचं आहे. इथे 1 वाटी कैरी घेतली आहे. आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कैरी टाकायची, थोड्या वेळ शिजू द्यायची आहे, म्हणजे 1-2 मिनिटं छान परतून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये हिरवी मिरची छान बारीक कापली होती, एकच हिरवी मिरची घेतली आहे, ती सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे. आता थोडंसं पाणी टाकायचं आहे, 1 ते 2 चम्मच पाणी टाकायचं आहे आणि छान आपल्याला पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे. कैरी पटकन शिजत नाही ना, नाहीतर कैरी कच्ची राहू शकते, म्हणून थोडंसं पाणी टाकायचं आणि छान परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्येच 1 वाटी सुकट घेतला आहे. सुकट स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि निसून पण घ्यायचं आहे. कधी कधी बारीक खडे असतात त्याच्यामध्ये, सगळं म्हणजे निवडून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता आपण सुकटसुद्धा याच्यामध्ये टाकलं आहे. पुन्हा छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता खूप मस्त वास येतो आहे. आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि झाकून ठेवायचं आहे. गॅस बंद करायचा आता आणि झाकून ठेवायचं, कारण सुकट असल्यामुळं ना लगेच शिजतं सुकट. तर गॅस बंद करून मी इथं 1 मिनटं झाकून ठेवलं होतं. 1 मिनिटाने आपण बघूया. बघू शकता मस्त कैरी सुकट झालेलं आहे. आता एक कोथिंबीर वगैरे सगळे व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे कोथिंबीरचा खूप मस्त वास येतो. बघू शकता किती चमचमीत आणि किती मस्त दिसत आहे. तुम्ही हे भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता. ओके, बाय.